राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण
Thank you.
वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती पोटी भार वागे त्याचे सर्वस्वही साय ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती तुका मने माज तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती गंगा विशुद्धं निदपादपर्शं सुरवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमुक्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुकेश वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो माणिक्यगिरिं ब्रह्म स्वरूपं समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पानि मंडन मंडनानाम धरुण तुलसीमाला स्कंदं स्कंजनेतं सदैव वरास विठ्ठलं चिन्तयामि जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्ये जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता नबी फूल अश्वत्थ वृक्षासी आले ओवी सवे शब्द ही गीत झाले तुझ्या शब्दात सायुज्यनाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता
तुझ्या मंदिरी आर्त जीवास प्राप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. अगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागाला. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. एक भक्त ताप भयाने केळला उद्धारी. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माता. गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. आता वंदन जगद्गुरु तुकोबारा यांचे 4 चरणाचं. संत कृपांकिते, संत कृपावाने, संत दयावाने, संत दयांकिते या क्रियेचा विस्तार मांडत असताना समतुल्य असणाऱ्या दृष्टिकोनातून असणारा सिद्धांत मांडण्याकरता समन्वय दृष्टिकोनातून आत्मातेच्या अंतःकरणाची वृत्ती संत अवस्थेकडे आहे असं तुकोबारांचं प्रतिपादित मत असणाऱ्या 4 चरणाद्वारे आणि या 4 चरणांच्या द्वारे तुकोबारा ते दिग्दर्शित करतात. असं 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठाला. पवित्र असणाऱ्या या भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण किमनिमित्ताने जमला आहात नाही ते सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी, वैकुंठवासी, परमश्रद्धेय, परम आदरणीय या लेंबे कुटुंबातील असणारे एक मातृतुल्य व्यक्तिमत्व किंबहुना या कुटुंबाचा धुरा आणि असणारी एक आधारवड छायारूपाने ज्या मातेने या कुटुंबावर संस्काराची शिदोरी, संपत्तीची शिदोरी आणि संततीच्या माध्यमातून असणाऱ्या समाज दृष्टिकोनातून असणारी शिदोरी या 3ही कृपेचं काम केलं असणारी पवित्र माता भामाबाई विठोबा लेंबे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा माझ्या वाट्याला आली. त्यांच्या प्रितर भीमाबाई असणारा त्या दृष्टिकोनातून होत असतं. सध्या नैऋत्य पश्चिम वारे वाहत आहे, त्यामुळे काना मात्रा वेलांटी जपून वापरली पाहिजे. दृष्टिकोन माझा तसा नाही, सिद्धांत बारकाईने ऐकायचा. परमादरणीय मातेच्या प्रित्यर्थ उदंड असा परिवार आहे. त्यांचे असणारे एक चिरंजीव अनर्थ वैकुंठवासी भाऊ विठोबा लेंबे आणि त्यांचेच असणारे चिरंजीव माझे परम मित्र आदरणीय मच्छिंद्र भाऊ लेंबेंच्या आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्या वाट्याला आली. आजीचे असणारे दुसरे चिरंजीव आदरणीय दत्तात्रय भाऊ असतील, आजीच्या दोन्ही कन्या, आजीचे इतर दत्तात्रय भाऊंचे असणारे दोन्ही चिरंजीव नातवंड उदंड असा परिवार पाठीमागे आहे. कुटुंबाचे वृक्षरूपी छाया असणाऱ्या वयाच्या दृष्टिकोनातून मावळतला वृक्ष गेला की तो स्थिर स्वरूपाने उभा असो का होईना तो आधार या दृष्टिकोनातून उभा असो असं मातेचं एक नेतृत्व असतं. अशी या दृष्टिकोनातली एक अशी प्रतिपादित अवस्था आहे ज्यांच्या साथीने सेवा शृंगाराची आपल्या पठारा भागाचे असणारे वैभव सगळीच मंडळी तितक्या ताकदीची, कोणा एकाचं नाव न घेता कोणाचं अंतकरण दुखवायचे नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित असे बघते या दृष्टिकोनातून 1 तास दृष्टिकोनातून सेवेमध्ये विवेचन करण्याचा अभंगावरती प्रयत्न विठाला. सृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मृत्यू आठवड्यात अशी गाडी पडली. एक वाक्य बोलून बोलू जन्म तथा मृत्यू या क्रियामान अवस्था त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला जावं लागतं. राजा रंग कातवा फकीर. प्रत्येक जीव सृष्टीमध्ये जन्माला येताना कर्म प्रधान आहे. मी त्या दिवशी वाक्य बोललो, देव धर्ममूर्ती आहे, संत ब्रह्ममूर्ती आणि जीव कर्ममूर्ती. त्याला प्रधान अवस्था आहे. त्या कर्माच्या पद्धतीने त्याला यावं लागतं. अगा कर्मी जय उरावे
ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका 184 योनी म्हणे मनुष्य भगवान परमात्म्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याच्या ठिकाणी विचार करण्याची एक अवस्था भगवान परमात्म्याने दिली. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये विचार प्रधान संस्कृती आहे कोणती? मी तो हा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा याच देही याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्नामध्ये आहे. जन्म मृत्यूच्या कचाट्यातून कोणाकोणाला सुटता आला नाही. 2-3 प्रमाणे सांगून जातो येथ उरो नाही आले अवतार एरते पामर जेव केते गेल्या दिगंबरा ईश्वरा एवते राहिले त्या कीर्ती जगा माझी. आणि आता काकड्यामध्ये सरळ प्रमाणे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याच्या सुद्धा अवताराच्या राशी एरते पामर जीवा केते. बारकाईने ऐका जास्त विश्लेषण पद्धतीमध्ये जाणार नाही अभंग सोडून जाणार नाही कारण बोवा धोरणात असावं आणि कुठे कीर्तन करतो याचं भान असावं. एक 2 मर्यादा या जागेच्या. एक इथं उभं राहिल्यानंतर वक्ता प्रमाणात असावा वक्त्याने जास्त वक्त्यावाने बोलू नये असे वक्ते आम्हाला पंढरपूरमध्ये सांगायचे. 1 2 बोलताना प्रत्येक गोष्टीला प्रमाण असावं आणि त्याला पुरावा असावा आणि ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा. 3 आहे अवस्था इथं बोलताना प्रत्येक गोष्ट वारकरी संहितेच्या आचरणाची असली पाहिजे कारण परिसर ज्यांचा आहे त्याने आख्या संतांचे चरित्र लिहिलं याचा मला किमान तरी अभ्यास असावा. गोवाला इतकं तरी भान असलं पाहिजे आपण काय बोलतोय याची पूर्वपीठिका काय आहे याचा उत्तर अधिकार काय आहे आणि ज्यांनी अधिकार दिलाय त्यांची ताकद काय हे तरी ज्ञात असलं की कीर्तनकर ट्रॅक मध्ये सरळ जाईल असं मला वाटतं. ही काळाची गरज झाली. आता 2 प्रकारचे कीर्तन तुम्ही अपेक्षित ठेवता. मी बाजूला जाणार नाही. मी तत्वदृष्टीकोनातून बोलणारा कीर्तनकार आहे. माझं कीर्तन सात्विक आहे आणि तात्विक आहे. मग आरडाओरडा करून धिंगाणा घालणं मला आवडत नाही. मी मूळ संगीत विचारात मी असाय पेटी गायला लागलो या मंडळी सगळ्याला माहिती मी अशी बंद करेन. मग गायन 2 कीर्तन झाले. आता एकतर विनोद किंवा हसवणे किंवा रडवणे 2 ट्रॅक झाले कीर्तनाचे महाराष्ट्रामध्ये. एकतर विनोदाचार्य पाहिजे नाहीतर मग रडवणारा तरी पाहिजे. किमान बाम लावून का रडवणार मग तो रडवणारा पाहिजे. मग हसवणं आणि रडवणं हे कीर्तन नाहीये मराठी. हसवणे आणि रडणे या परिस्थितीला सामोरं जास्त असताना कोणत्या अवस्थेतून जाणं शिकवणं म्हणजे कीर्तन आहे. ही काळाची गरज आहे. ही आयसी मर्यादा संताची या घरची आहे. त्या पद्धतीने नीट आहे का मला सांगायचं. मग जन्म मृत्यूच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला यावं लागतं प्रत्येकाला जावं लागतं. सृष्टीमध्ये आपण आलो किती दिवसाचे राहणे पाहू नये. जुन्या काळात एक भजन म्हणायचे जगी तू पावना जगी मी याच्या पलीकडे नाही. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिढा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा म्हणून सावध होई बापा काळा लागला मापा. प्रत्येकाला इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला एकच भीती कशाची? तुम्ही बोलले त्याचीच भीती आहे माझ्या सहित. म्हणून तर प्रत्येक जण इथं आल्यानंतर प्रत्येक जण भगवंताच्या दर्शनाला गेला. माझ्या सहित एखाद्या व्यक्तीने फक्त हात वरती करावा. जाऊन देवाला सांगितलं देवा दुःखात ठेव. माझ्या सहित आहे कोणी? मी विनोदाने सांगत असतो 99 वर्षाचं म्हातारे जरी पाया पडायला गेलं ना तरी ते म्हणते देवा सुखाचं ठेव. आणि 5 वर्षाचं शेमडं पोरग जरी पाया पडायला गेलं पाया नाही पडलं तरी माणसाचे मान टाक बाळा मान देवा सुखाचं ठेव. कुठपर्यंत? तर प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे. मग मृत्यूच्या यादीतून प्रत्येकाला जावं लागतं. या मातेच्या दृष्टिकोनातून असणारे परम भाग्य होतं. जुन्या माणसांविषयी मी थोडं बोलणार आहे. मी त्या दिवशी बोललो की नाही मला ज्ञात नाही. जुनी माणसं कुटुंबातून गेल्याने त्या कुटुंबाची हानी होत नाही. इकडे वाक्य नीट आहे का सगळे सुज्ञ मंडळी? त्या कुटुंबाची नाही त्या गावाच्या विचारांची आणि संस्कारांची हानी होत असते. कारण ती जाणती माणसं त्या पद्धतीने नीती आणि आचरण टिकून ठेवत असतात. म्हणून आजही संस्कृती त्या पद्धतीने स्थित आहे. ज्या घरात सांगणारी माणसं अशी होती किमान पुत्र विरहानंतर सुद्धा नातवांवरती तितक्याच ताकदीने प्रेम करून हा संसाराचा गाडा उभा त्या मातेने चालू ठेवला असेल की नाही.
जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ आईचा मातीचा स्वभावन सूत्र दोरी एक जीव स्वतःच्या पोटचा गोळा गेल्यानंतर सुद्धा त्या नातवांकरता त्या पद्धतीने प्रपंचाची दोरा पतीच्या निधनानंतर सुद्धा स्त्रीच्या ठिकाणी एक सामर्थ्य असतं. जाऊ दे, मी आज अभंग कसा निवडायला सांगितलं मला, त्यांच्या अपेक्षेमुळे निवडला, नाही तर माझा अभंग होता उठा जागे भारे. आता आज 7 चरण होते, पण म्हणलं हे चरण सोडता सोडता गायक चरणावरती यायची, त्यापेक्षा थोड्या योग्य वेळेमध्ये अभंगाची एक धोरणात्मक क्रिया निवडली. ऐका, वाक्य सांगतो, स्त्रीचे एक सामर्थ्य सांगतो बाबाजी. गावानजीक पतीच्या निधनानंतर मुलांचा संसार करण्याकरता पूर्ण आयुष्य पणाला लावलं, असे किमान 2-4 तरी उदाहरणं देता येईल की पती तारुण्यात गेल्यानंतर सुद्धा लेकरांकरता शेवटापर्यंत त्या मातेने प्रपंच करून त्यांच्याकरता देह समर्पित केला. अशी 2-4 उदाहरणं गावानजीक देता येईल. पण दुर्दैव आहे, पत्नीच्या निधनानंतर पोरांकरता तसाच संसार शेवटापर्यंत केला, असं पुरुष प्रधान दुर्मिळ एखादं उदाहरण असेल आपल्या बरोबर आहे ना. स्त्रीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, स्त्रीच्या ठिकाणी सहनशीलता आहे, म्हणून ती माता आहे. आपण पिता आहे, जास्त टेन्शन झालं का पिता सुद्धा पिता, मग काही काय पिता न पिता घरी येतात आणि ते आम्हाला म्हणतात आपला पोरगा न पिता घरी आला पाहिजे. पोरगा न पिता घरी येण्याकरता पोरगा न पिता 100% घरी पण तो पिता सुद्धा पिता नसावा. नाही कळलं घरी गेल्यावर कळलं, जरा फावजीत बोलते, एवढं फोडून सांगायला मी काय काढातला वार करेन. मग आता आपल्याकडे जी माणसं या पद्धतीने जगत होती, आजींचं वय बऱ्यापैकी असेल मला वाटतं, किती असेल मृत्यू समयाला 80-85चं. हा, त्यांच्या चेहऱ्यावरून एक अनुमान लावायचं, आपल्या काय आधार कार्ड लिंक कराने आलं, पण खरं सांगत जवळ 80-85 वर परिपूर्ण आयुष्य महाराज, भरपूर आयुष्य जगला. 105-100 अजिबात नाही. त्या दिवशी एक मला कीर्तनात म्हणजे आमचा आजा 120 वर्ष जगला, वरचे 100 वर्ष तुम्ही परमार्थावर बोला, पण 20 वर्ष आमच्या आजावर बोला. म्हणलं वारकरी संप्रदायातली आयुष्याची मर्यादा 100 वर्षाची, त्याच्या पुढचा माझा काय अभ्यास नाही. तुझ्या 20 वर्ष तुझ्या आजाला यम घाबरला, त्याला मी काय करू. खरी आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. मग यादी सांगतोय का, ही जुनी माणसं नीती होती, आचरण होती. मी त्या दिवशी फरक सांगून गेलो. कठीण परिस्थितीत सुद्धा या माणसांनी कुटुंब टिकवण्याकरता प्रतिकूल अवस्थेमध्ये सुद्धा अहोरात्र प्रयत्न केले. मला एक वाक्य बोलायचंय, आपल्यापेक्षा त्यांच्याकडे सुख सुविधा तेवढ्या उपलब्ध नव्हत्या. वाक्य बोलू. जुन्या काळामध्ये काळ्या आईची सेवा करत असताना रात्रंदिवस माणसांनी 72च्या दुष्काळाचं उदाहरण सांगितलं त्या दिवशी, ऐकलं होतं ना. 72च्या दुष्काळामध्ये जी माणसांनी खरं काम केलं असेल ती त्यापैकी 50 माणसं तरी माझ्या समोर वयोवृद्ध असतील की ज्यांनी 72चा दुष्काळ अनुभवलेला असेल. माझ्या समोर होता. दिवसभर काबाड कष्ट केलं, काय निळ्याची ज्वारी असणारी ती आणि ती मकाची सुकडी त्यांना भेटायची, तरी सुद्धा ती माणसं समाधानी होती. मला आपल्यासारखं नाही. आता प्रत्येक व्यक्तीकडे गरजेपेक्षा पैसा, उपभोग्य अवस्था आणि वस्तू त्या काळापेक्षा जास्त आहे, तरी माणसं समाधानी नाहीये. अगदी समृद्धीच्या काळाची माणसं सुद्धा समृद्ध नाही नाशिक जिल्ह्यात, इतकं दुर्दैव आहे. कोणत्या विचाराची हानी आपल्याकडे, त्यांच्याकडे थोडं होतं पण समाधान होतं. याचं कारण होतं आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद होती. ताकद सांगू, 72च्या भयान दुष्काळात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नाही महाराज. नीट ऑब्झर्वेशन करा, मी अभ्यास करून बोलणारा कीर्तनकार आहे. 72च्या दुष्काळात एकही शेतकऱ्याची आत्महत्या नाहीये. आणि राजकीय वाक्य बोलून जातो, सध्या बोलू नये कीर्तनकाराने, पण बोलून जातो. 72च्या दुष्काळात जेवढे पाझर तलाव झाले तेवढेच पक्के, नंतर जेवढे झाले ना, सकाळी मंत्री उद्घाटन करून गेले, रात्री 31 मेचा जोरदार पाऊस झाला, सकाळी मंत्री ज्या रस्त्याने गेले तलाव सुद्धा त्याच रस्त्याने गेला, त्याची पण ते चालू जाताना पुढे. कलियुग आहे. सिद्धांत मला काय मांडायचंय, आता जर आपल्याकडे मृत्यूच्या बाबतीमध्ये किती ताकद आहे, वाक्य नीट आहे का. आता माणसांच्या वजना इतके पैसे देणारी माणसं आहे, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये चुकू शकत नाही. ही क्रिया माणसातलं सांगतो, फार सोपं बोलतो, जाऊ द्या. आता जर तुम्हाला आपल्याला एकमेकाशी बोलायचं असेल तर आपण 5 मिनिटं वेळ देऊ शकतो, जिवंतपणे सांगतो मी, नीट आहे का. पण आता जर असं ठरवलं सर्व लेम्या परिवाराने, आजीच्या वजना इतकी पैसे द्यायचे, नातेवाईकांनी सुद्धा जीएसटी लागेपर्यंत पैसे द्यायचे, फक्त 1 मिनिट आजीला आपल्याकडे बोलण्याकरता पाठीमागे आणायचं. जमेल? आता जर बोलायचं ठरलं तर आता कैसे
कैसे सहज खुंटले. बोलणे जाता जाता एक विनंती करतो, नीट ऐका. जाणती माणसांनी कलियुगामध्ये जगत असताना 2-3 मर्यादा पाळायच्या. तर चांगली उत्तम स्वरूपाची कीर्ती पाठीमागे ठेवून जायचं असेल ना, तर जाणत्या माणसाकडे 3 लक्षणं असली पाहिजे. कोणत्या क्षेत्रातला असू देतो. एक, अपमान सुद्धा तितकाच करा जितका नंतर त्याने केलं तुम्हाला सहज. आणि राम नावाच्या पात्राला पूर्ण रामायणात कर्म चुकलं नाही, आपली यादी कुठे ठेवायची. त्या प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचं देह अवसान जांबुवंतांना कळलं, तो विद्वान होते. सांगितलं म्हणे असं असे वडील जाणार आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जाणार आहे इथपर्यंत ठीक आहे, पण थांबवणं माझ्या हातात नाही आहे. बोलीला वाल्मिक कैसेची करेन आणि वर्तवणे दाविला नामा म्हणे. मृत्यूची शय्य प्रक्रियेतली ताकद कोणालाही थांबवता आली नाही, पण वारकरी संप्रदायातल्या संतांमध्ये एवढी ताकद आहे का मेले माणूस जित उठविले जे देवालाही करता आलं नाही. सिद्धांत सांगू मी वाक्य नाही का सुज्ञ मंडळी. रामायणामध्ये ज्या वेळेस असणार रावणाचा मुलगा मारला गेला, काय नाव त्याचं, इंद्रजित. खरं नाव काय, मेघनाथ. 12 वेळेस इंद्र हरवला म्हणून इंद्रजित झाला. आणि इंद्रजित मारल्यानंतर त्याचं असणारा तो क्रियामान सर्वांना ज्ञात आहे. आणि तो हात ज्यावेळेस लंकेत गेला त्यावेळेस त्याची असणारी पत्नी ती शेषकन्या होती. आणि शेषकन्येनं असणारा धावा चालू केला. कोणीतरी तो अनुमान प्रक्रिया सांगितले प्रभू रामचंद्रांना, की तो लक्ष्मणाला सांगितलं तू स्वतःची मुलगी विधवा केली या दृष्टिकोनातून. पण कसे काय, ती मुलगी शेषाची कन्या आहे आणि शेष अवतार म्हणजे पूर्व लक्ष्मणाचा अवतार होता. थोडंसं तीव्र दृष्टिकोनातून, थोडासा आनंद दृष्टिकोनातून असणारा मावळला गेला मारण्याचा आणि दुःख व्यक्त झालं. विरह माया विघ्ने भ्रमला, खरे की मी माझी स्वतःची पत्नी मुलगी विधवा केलेली. आणि प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जाऊ दे, मेला तर आहे ना, आता जाऊ दे, तुमच्याकडे सामर्थ्य. पर्वते बैसकानं सांडावी, समुद्र रेखानं ओलांडावी, पृथ्वी भूती व्हावी, ही आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले, वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता. मग तेवढा एकदा जिवंत करून द्या, बाकीचं आपण पुढे करू. बघा बघा कोण म्हणताय, लक्ष्मणजी. देवाने सांगितलं लक्ष्मणा नीट आहे, एका चोराने दरोडेखोराने रामायण लिहावं आणि त्याच्याप्रमाणे जगाच्या मालकाने वागावं, ही संत अक्षराची आणि संत मर्यादेची ताकद आहे. ही तर शब्द सांगतो. एका चोराने दरोडेखोरच आहे वाल्मिक, त्याने रामायण लिहावं आणि त्याप्रमाणे देवानं वागावं, ही संतांच्या शब्दाची आणि ग्रंथांची ताकद आहे. मग रामायणात फक्त इंद्रजित मारला एवढंच लिहिलेलं आहे, उठवला अशी प्रक्रिया नाहीये. मी जरी मर्यादा पुरुषोत्तम राम असलो तरी सुद्धा मला या प्रक्रियेतून येता येणार नाही. इथपर्यंत सुद्धा देवाला सुद्धा जिवंत करता आलं नाही. पण ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये किती हित संतांच्या बाबतीमध्ये विचार मांडायचा आहे, त्याचा एक सिद्धांत सांगतो. चला पुढे घेऊन जातो म्हणजे कळेल तुम्हाला. ऐका, ज्ञानोबा समाधी अवस्थेमध्ये बसलेले असताना त्यांचं असं ध्यान चाललं होतं. योगी पाव मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वनी, संत सुखी वावे पाणी, विश्वपटा ब्रह्मदोरा ताटी उगडा, ज्ञानेश्वरा योगी पावन मनाचा. विचार चाललो होता त्यावेळी तर रडण्याचा काहीतरी एक स्त्री धावत आली, रडण्याचा आवाज झाला आणि समाधी ज्ञानोबरायांची मोडली. समाधीचे प्रकार सांगतो. समाधी भंग पावणं, समाधी उत्थान पावणं आणि समाधी मोडणं. याचे परिणाम काय 14 प्रकारे विश्लेषण मांडायला तेवढा वेळ नाही. समाधी भंग पावली तर असणाऱ्या जमदग्नीच्या क्रोधानं परशुरामाच्या साह्यानं रेणुका मातेचं मुंडकं उडवलं गेलं, हे असणारं समाधी भंग पावल्याचं. समाधी उत्थान पावली तर पुलतांबाचे चांगदेव महाराज मेलेल्या प्रेतांना जिवंत करत होते, ही समाधीची अवस्था. आणि समाधी मोडली, ज्ञानोबरांना तो रडण्याचा आवाज आला. ज्ञानोबरांनी विचारलं कोण आहे, पण डोळे उघडण्याच्या आधी एक स्त्री दिसली आणि तिला असणाऱ्या ज्ञानोबरांनी आशीर्वाद देऊन टाकला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ही रडणारी महिला आता स्वर बदलला आणि ती आता हसायला लागली. हसायला लागल्यानंतर ज्ञानोबराय आश्चर्यचकित झाले. तू तर ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानाचा सागर, ज्ञानियांचा राजा, ज्ञानोयुक्तीची इथपर्यंत असणाऱ्या ज्ञानोबरांना ते कळलं नसेल का.
ज्ञानोबराने तिच्याकडे बघितलं, तू काही मिनिटापूर्वी रडत होती आणि आता हसते, याचं कारण काय? त्यावेळेस तिने सांगितलं, आधी माझ्या पतिविरहाने मी शेवटच्या क्षणी, पूर्वीच्या काळी सती जाण्याची प्रथा होती, माझे पती मरण पावले, सती जात असताना कोणातरी एखाद्या महापुरुषाचं दर्शन घडावं म्हणून त्या मार्गस्थ पद्धतीने तुमचं दर्शन घेण्याकरता आले. हे माझं दुर्दैव की मी दर्शन घेत असताना तुम्ही आशीर्वाद देताय, अष्टपुत्र सौभाग्यवती व्हावं. मी असं ऐकलं तुम्ही ज्ञानाचा सागर आहात. मग ज्या महिलेला 2 मिनिटानंतर सती जायचंय, तिला अष्टपुत्र सौभाग्यवती असणारा भाव आशीर्वाद देताय. तुमचे शब्द कलियुगामध्ये खोटे ठरणारे, याचं मला हसू येत आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, तुला कोणी सांगितलं माझे शब्द खोटे ठरणार आहे? म्हणे मग ज्ञानोबरायांनी सांगितलं, काय तुझ्या पतीचं नाव? तिने सांगितलं, सच्चिदानंद. शेवटच्या अध्यायातले शेवटचे 24 सच्चिदानंद बाबा आदरे लेखक जरा ज्ञानेश्वरीचे ज्यांनी लेखन केलं ते ज्ञानोबराय असल्यामुळे सतचित आनंद आहे. जिथं दुःखाचा क्लेशही वाटू शकत नाही तो व्यक्ती जाऊ शकतो. हे तुझ्या जीवनातलं दुर्दैव आहे. कमंडली दृष्टिकोनातून असणारं त्या पद्धतीने पाणी दिलं, मेले देता असणारं उठून बसवलं. मला कोणीतरी गोटीला विचारलं भोलेबाबांच्या आश्रमामध्ये, ज्ञानोबरायांनी त्या पाण्यावरती असणारं कसं काय प्रेत उठवलं? मला ज्ञानोबराय सुद्धा नाथ संप्रदाय अवस्थेतूनच आले होते. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेवा सार चोजविले. नाथ संप्रदायातल्या प्रत्येक विभूतीकडे संजीवनी मंत्राची आहुती होती. ते ज्ञानदेवा सार चोजविले, त्या प्रक्रियेने मेले माणूस जिथं उठविले. विठाला मेलेल्या प्रेताला सुद्धा उठवण्याची ताकद संतांमध्ये आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, लेकराप्रमाणे हित करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. मग चांगलं कर्म करत असताना आपण या सृष्टीमध्ये पाहुणे म्हणून आलेलो आहोत, तर आपल्या ठिकाणी कोणतं कर्म करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? वाक्याने टाका, करा रे बापानो साधना हलीची, करा रे बापानो साधना हलीची, जनी करती कलियुगामध्ये उद्धरून जाण्याकरता एकच मात्र नाम संकीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीचे पाप आणि वासना संपले की पुनरुपी जननम पुनरुपी मरणम या प्रक्रियेतून जीव मुक्त होतोय. मग याच्याकरता थोडी साधना केली पाहिजे की नाही? काही माणसं म्हटले, महाराज आम्ही रात्रंदिवस भजन करतोय, एक तर म्हणलं 80 वर्ष काकडा करतो, अजून देव भेटला नाही. म्हणलं देवाने एवढा अंत पाहायला नव्हता पाहिजे तुझ्या. मला तर काकड्याचा नाही, मला बरोबर आहे. मी त्या दिवशी एकाचा काकडा पाहिला, संध्याकाळी 4ला म्हणतो होता, उठा पांडुरंगा प्रभात समय पाहताना. दिंडी कुठली होती नाव नाही सांगणार बाबा, खरं बोलला का रागत. आणि दुपारी 12ला म्हणतात, सहस्र दीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा. हे बरोबर आहे? काय अवस्था आहे आपल्या परमार्थाची. वाक्य बोलू का? त्या दिवशी मी सहज गावातून जात असताना 12 साडेबाराला भजन ऐकलं, 12:30ला शपथ गवळण चालली होती, डोळे मोडी तर राधा चालले. म्हणजे याला 12:30ला दिसली. तुम्हाला नाही कळलं? परमार्थ कुठपर्यंत नेऊन ठेवलाय माणसाने. इतकं दुर्दैव आहे कधी कधी काही भजनांमध्ये शपथतेचं, की एका जनार्दनी राधा एवढं असं परिपाठ करून ठेवलेलं आहे. काय कोणत्या क्रियेचा परमार्थ आहे? वाक्य भजन करणे ओंगाळवाने नरका जाणे चुके ना, यादी सांगतोय का? त्या दृष्टिकोनातून असणारं कर्म या विस्तीर्ण अवस्थेमध्ये त्याने सांगितलं, काकडा करतोय. मग त्या शेजारी दुकानदार त्याला विचारलं, म्हटलं काय बांधकडे 80 वर्ष काकडा करतो, ते भेटायला पाहिजे याला. कारण 5व्या 6व्या वर्षी जनाबाई मीराबाईला भगवान परमात्म्याने भेटी दिली की नाही? दिली ना. मग 80 वर्ष काय वाट पाहण्याची गरज आहे? ते म्हणले, नाही महाराज तो काकडा करतो पण त्याचा भाव चांगला नाही. म्हणलं साखरी गुळाचा भाव माहिती तुला, परमार्थाचा भाव काय माहिती, त्याचा भाव काढतो. नाही म्हणलं महाराज ते काकडा करते. म्हणलं मग पण घरी जाताना दुसऱ्याच्या कवळीवर हरभरा नेते. नाही कळलं तुम्हाला? काकडा क्रिया चांगली आहे पण त्याचा भाव वेगळा आहे ना. क्रियामान वस्तूशी निगडीत असलं पाहिजे. कधी कधी एखादं कार्य चांगलं असेल तर त्या कार्याच्या पाठीमागचे पूर्वमीमांसा वाईट असू शकते. कधी कधी कार्य चांगलं तर त्याचा विचार कृती विचार वृत्ती वाईट असू शकते. कधी कधी वृत्ती चांगली तर कार्य वाईट असू शकतं. याचा विस्तार सांगतो मी अभंगावर येतो. वाक्य काय? कार्य चांगलं असेल तर कधी कधी वृत्ती वाईट असू शकते.
कधी कधी वृत्ती चांगली असेल तर कधी कधी कार्य वाईट असू शकतं. मी सिद्धांत मानतो, माझा स्वभाव मी दृष्टांतातून पुढे जात असतो. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. सिद्धांत मानतो म्हणजे लक्षात येईल. जुन्या काळातला दृष्टांत आहे वैकुंठवासी प्रातस्मनी नामदेवप्पा शामगावकर कोटंगे राम मंदिरला दृष्टांत सांगायचे बाबा. त्यावेळेस असणार आम्ही त्या ठिकाणी गायना करता असायचो मंडळी, सर्व राम मंदिर मुंबईला. बाबा सांगायचे कधी कधी कार्य चांगलं पण वृत्ती वाईट असू शकते. जुना काळ म्हणे गावानजीक एक रस्ता असायचा आणि त्याला पांदीचा रस्ता म्हणायचा. जुन्या काळात आपल्याकडे पांदीचा रस्ता म्हणायचा, जुनी माणसं म्हणून दृष्टांत सांगतो. आणि त्या पांदीच्या रस्त्याला पाऊस झाला का चिखल व्हायचा. आता सारख्याने प्रस्ताव वगैरे देणं काय तेव्हा काळात नव्हतं, गाड्या नव्हत्या तेव्हा, बैलगाडीचा रस्ता असायचा. तर दृष्टकांना माणसांचा दैनंदिन जीवनाचा व्यवहार आता गतिमान जीवन झालं. त्या गावामध्ये झालं असं, त्या गावामध्ये असणारा तहसीलदार गावाची पाहणी करण्याकरता आली आणि त्या काळामध्ये त्यांच्याकडे ती फोर व्हीलर गाडी नुकत्याच प्रदान केलेल्या गाड्या. दुर्दैवानं गावानाची एकच रस्ता आणि त्या पांधीला जाताना नेमकी त्या तहसीलदारांची गाडी गुंतली. गाडी गुंतल्या, कार्य चांगलं प्रवृत्ती वाईट याच्याकरता सांगते. गुंतल्यानंतर ते सहज बघितलं असणार वर बांधावरती चौघा तरुण बसवले, त्यांना खाली बोलवलं. त्यांनी विचारलं एवढी गाडी काढून द्या म्हणे. ते म्हणे ठीक आहे, तालुक्याचं दुय्यम दर्जाचं असणारं संविधानातलं पद आहे, त्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे आपण. त्या चौघांनी ती गाडी काढून दिली. नंतर तहसीलदार त्यांच्यावरती प्रसन्न झाले, त्यांना काही पैसे दिले, 2-2 हजाराच्या नोटा दिल्या. दृष्टांत त्या काळातल्या नोटा 2 हजारच्या असतील का, एवढे अनुमान लावू शकत नाही का तुम्ही? मग ऐकणारे किती सुज्ञ झाले बाबा तेच कळत नाही. रामायणामध्ये प्रश्न लिहून घातला तरी खरंय म्हणतात. हे सगळं दुर्दैव आहे. कीर्तन इतकं शांत पद्धतीने ऐकलं पाहिजे ना. एक दृष्टांत बोलतो, ओढून तोडून विनोद करायची गरज नाही. एक म्हातारी होती ती लहानपणी मेली. काही म्हणले ती लहानपणी काय आजार झाला असेल. इतके सुद्धा बुद्धी वापरत नाही माणसं, इतकं दुर्दैव आहे कलियुगाचं. त्यांना काही पैसे देऊ केले, त्यांनी घेतले. महाराज काय काम करता? हेच करतो म्हणे. काय गाडी गुंतली का काढून द्यायचं. कार्य चांगलं आहे का वाईट? कार्य चांगलं आहे म्हणे, पण मग याच्यावर उपजीविका होते का? वेल एज्युकेटेड हा म्हणे होते. गाडी काढून दिली की आम्हाला 200-400 रुपये मिळतात, ठराविक गाड्या नाही. बरं काळ तेवढा गतिमान नाही आता, प्रत्येक घरोघरी गाडी लावायला जागा नाही, इतक्या गाड्या झालेल्या म्हणे. तेव्हा तर नव्हत्या. मग याच्या उपजीविका होते. हो म्हणे, पावसाळ्यात चिखल होतो, चिखल झाला का गाडी गुत्ती, गाडी काढून दिली की आम्हाला पैसे भेटतात, उपजीविका भेटते, कार्य चांगलं आहे म्हणे. पण तहसीलदार हुशार होते, MPSC देऊन भरती होईल तर वशिल्यावर भरती नव्हतं. पुढे गेलो, सुज्ञ विचार होता, डोक्यात विचार आला की आता जर कार्य चांगलं आहे पावसाळ्यात, पण उन्हाळ्यात यांच्या उपासमारीची वेळ येत असेल, कारण ह्या गावाला टँकर माझ्याच सही नाही. ते म्हणे मग ठीक आहे थांबवले. पुन्हा गाडी थांबली. काय झालं साहेब? नाही म्हणे इकडे या. उन्हाळ्यात पावसाळ्यात ठीक आहे म्हणे तुमचा व्यवसाय चालतो, पण उन्हाळ्यात पाणी नाही तर चिखल नाही, चिखल नाही तर गाडी गोतत नाही, गाडी गोतत नाही तुम्हाला पैसे भेटणार नाही. नाही म्हणे उन्हाळ्यात सुद्धा धंदा फुल चालतो. मग तहसीलदारला प्रश्न पडला, नेमकी काय प्रश्न आहे? म्हणे साहेब धंद्याचा प्रश्न आहे, जास्त खोलून सांगत नाही, फक्त कोणाला सांगू नका. आम्ही जिथं बसलो होतो ना त्याच्या वरच्या बाजूला 4 एकर जमीन आम्हाला चौघांची. 4 एकरामध्ये 2 बोर मारलेले. त्या दोन्ही बोरांना भर उन्हाळ्यात सुद्धा कवाना 1.5 इंची पाणी बऱ्यापैकी आहे. आणि ज्यावेळेस पावसाळ्यातलं पाणी कमी होतं ओढ्याचं, त्यावेळेस लोड शेडिंगची 10ची लाईट आली की आम्ही दोन्ही बोर वड्याला चालू करून देतो. ओढ्याला पाणी होतं, पाणी झालं का चिखल होतं, चिखल झाला का गाडी गुत्ते आणि गाडी काढून दिली का आम्हाला पैसे भेटतात. दृष्टांत संपला. गुंतलेली गाडी चिखला तो काढून देणं कार्य चांगलं का वाईट? चांगलं. पण गाडी गुंतण्याकरता ओढ्याला पाणी सोडणं वृत्ती वाईट. विठाला वाईट वाटतंय. मी जगाच्या बॅरिस्टर यादीमध्ये आहे आणि माझा लेकरू म्हणतोय घोडागाडी चालवायची इतक्या खालच्या दर्जाचे विचार याच्या रक्तामध्ये आहे. मला वाईट वाटतं. आईनं जवळ घेतलं आणि आईनं सुद्धा डोक्यावरून हात फिरवला, प्रश्न विचारला, बाळा काय व्हायचंय? उत्तर तेच होतं, घोडागाडी चालवायची. आता आईने सांगितलं घोडागाडी चालवायची, बघ मी आयुष्यभर तुला कधीच आडवं येणार नाही. म्हणे मग मी सांगतो तसं करायचं. घरामध्ये नेलं. एक असणारा 2x2चा मोठा फोटो लावलेला होता. 5 घोडे रथाला जुंपलेले होते. रथाच्या 5ही घोड्यांचे लगाम हातामध्ये होते. एका बोटामध्ये सुदर्शन चक्र होतं. ध्वजस्तंभ लावलेला होता. वरती ध्वजस्तंभावरील वानर मूर्तिमंत शंकर हनुमंत होते. पाठीमागे धनुर्धारी योद्धा उभा होता आणि 5ही घोड्यांच्या खाली एक असणारा श्लोक लिहिला होता, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारता. आईनं सांगितलं हे बाई ह्याने सगळ्या जगाची गाडी चालवली, अशी जर गाडी चालवता आली तर आयुष्यभर घोडागाडी चालवायची. मी तुला कधी आडवं येणार नाही. विचार वडिलांचा तोच होता, उत्तर मुलाचं तेच होतं.
विचार आईचाही तोच होता, उत्तर मुलाचं तेच होतं. आईच्या तेवढ्या शब्दावर बोध घेतला. मी ज्याचं नाव सांगितलं ते कोण होता, घोडागाडी चालवणारा, तुमच्या लक्षात आलं. त्या शब्दाचा बोध घेतला आणि शिकागोच्या परिषदेमध्ये सगळ्या भारतीयांचं, माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यांनी नेतृत्व केले ते स्वामी विवेकानंद घडले. इथपर्यंत जो विचार असतो ना, ती आई असते. आईशी कळवळ्या केला कढीला बाविला कढीला बाविला कढीला स्वहिताच्या ठिकाणी लहानपणी जास्त का मोठ्यापणी? बोला ना, मी जाऊ घरी. मी लहानपणी, मोठं झाल्यावर नाही. मग तुम्ही कावळ्याची जाती होय. नीट आहे का? मी थोडं बोलतो त्याला स्पष्टपण आहे. मी कळवळ्याची म्हटलं. कावळ्याची का? कावळा कोकिळ नावाचा पक्षी स्वतःची अंडी स्वतः उभवत नाही, तो कावळ्याच्या घरट्यात ठेवतो. कावळा ती अंडी उभवतो, त्या पिल्लांना जन्मही देतो, त्यांना सांभाळतो. पण ज्या दिवशी त्यांची रिंगटोन कळते तेव्हा त्याला कळतं हे आपल्या पॅनलमधलं नाहीये. मग त्याला घरट्याच्या बाहेर जोड करतो. ही कळवळ्याची नाही, ही कावळ्याची जाती झाली. मला उत्तर अपेक्षित होतं. लहानपणी एकदा डोळे उघडल्यापासून मरेपर्यंत, डोळे झाकेपर्यंत जी प्रेम करते ती कळवळ्याची जाती. विठाला आईचं प्रेम डोळे. आता आपल्यालाच ऐकावं लागतं, 100% ऐकावं. आता तर ऐकावंच लागेल. आता बहिणी लाडक्या आहे ना, ऐकतील का नाही मला भरोसा नाही आहे. मी त्या दिवशी दृष्टांत बोललो की नाही मला माहीत नाही. माझ्या स्वतःच्या पत्नीचा 3,000चा हप्ता आल्यानंतर, माझ्या स्वतःच्या होता, तिला म्हणलं शासनाने तुला हप्ता दिला आहे, तू त्यांचं काम करायला पाहिजे. काय करायला पाहिजे म्हणे? आणि म्हणलं ज्याने दिलं त्याची असं अपक्ष म्हणलं, आपला एकच पक्ष पांडुरंगावं लक्ष, आपण वारकरी म्हणलं उगाच बोलू नये आचार्य येते म्हणजे. त्या दृष्टिकोनातून त्यांना तू मतदान दिलं पाहिजे. त्यांना काय कळतंय म्हणे, त्यांचं कोण ऐकतं? अरे वेडी काय म्हणलं, MSc BEd येते, केंद्रातून शासन चालवणारी माणसं, तू MSc BEd त्यांची अक्कल काढते. नाही नाही म्हणे, त्यांचं काय हो, 1500 दिल्यावर काय घडत असतं का? म्हणलं मग कसं काय, तुम्ही काय करणार ते? अहो ते देणं घ्यायचं म्हणे, कोणाला नकोय? नकोय कोणाला? आता सगळे जर एकमेकाच्या विरोधात, आता उद्या परवा प्रत्येक जण प्रचाराला उतरल्यानंतर मागे जे विरोधात आहे ते अनुदान मागं करणार आहे का? ते विरोधात त्यांनाच जास्त आले, 3-3 लाख. खरं बोललं म्हणजे आमचं बरं वाटत नाही, फक्त स्पष्ट बोलतो एवढाच माझा स्वभाव कठीण आहे महाराज. ती म्हणले त्यांना काय कळतं? म्हणलं मग त्यांचं ऐकलं नाही म्हणे महाराज, तुम्ही रोज 15,000 माझ्या हातात देतात, मी जर तुमचं ऐकत नाही, 1500 त्यांचं ऐकत का? म्हणजे हुशार आहे महाराज. एक डिपार्टमेंट जाऊन देवाला सुद्धा ऐकावं लागलं, हरिण सोन्याचं असतं. ऐका, सिद्धांत मांडतोय. कर्मधर्म संयोगानं त्या दृष्टिकोनातून असणारं त्या गांधारीने विचार केला की आपल्या मुलाच्या दृष्टिकोनातून हा हित कामाचं आहे. आणि तिनं असणारं दुर्योधनाकडे ते निरोप पाठवला की डोळ्याची वरची पट्टी मी तुझ्याकरता काढणार आहे, पण तू असणारं निर्वस्त्र माझ्या समोर यायचे. मान्य केलं ते, निघाला मारा. पण देवाला माहित होता हा जर वज्रदेही झाला, आईच्या ताकद काय असते आशीर्वादाची, तर हा एकही पांडवांना सोडू शकत नाही. हे भगवान परमात्म्याला माहित होतं. द्वारकेचा राणा पांडवा घरी, चतुरा तो शिरोमणी. मग ज्यांना गर्भात, उत्तरेच्या गर्भात परीक्षेला मरू दिलं नाही, तो बाकीच्यांची यादी काय सोडेल का? यादी नीट आहे का? मग कर्मधर्म संयोगाने देवाने एका माळ्याचं रूप घेतलं आणि त्या हातामध्ये गजरे घेतले. ते वनमाळी झाला देव.
ते म्हणतात आपल्याकडे, पण ते थोडंसं पुणे जिल्ह्याच्या पुढे इकडे म्हणतात, काळीचारला म्हणतात. चला जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. तिकडे म्हणतात ते गोकुळचा वनमाळी. हां, बाकीच्यांना काहींना लिंक लागली असेल, काहींना मी सेंड करेल. यादी आहे का? कर्मधर्म संयोगानं प्रसंग असा ओढावला. दुर्योधन पुढे निर्वस्त्र चाललेला आणि मागून देव. दुर्योधनाने त्याला कोण आहे? देवाने सांगितलं मी जाऊ दे कोण आहे, पण तू हस्तिनापूरचा राजा आहे. म्हणलं तू कसं काय ओळखला? म्हणला कपडे बदललेले म्हणजे काय ओळखू येत नाही का? म्हणला तुला 100% ओळखतोय म्हणला मी. म्हणला मग कुठं चालला? आईला भेटाय. मूर्ख आहे काय? म्हटला राजा झाल्यानंतर अजून मूर्खासारखाच वागतोय. म्हणला नाही, राजा होण्याला काय शिक्षण लागतं का? म्हणला ते MPSC UPSC तिकडे चांगलं शिक्षण करतात, राजा होण्याला कशाला शिक्षण लागतंय? म्हणला राजा होण्याकरता सर्व जाऊ दे, आता तिकडे जाऊ नये त्या पद्धतीनं क्रिया म्हटलं. मग एक काम कर म्हटलं, अरे असा कुठं चालला? लहानपणी आईच्या समोर ठीक आहे, पण ह्या वयात तू असा चालल्यानंतर त्या आईच्या दृष्टिकोनातून लेकराची क्रियामान काय? म्हणला वस्त्र आईने सांगितलं परिधान नाही का? वस्त्र नाही, पण फुलाच्या माळा तर घालणं. म्हटलं काय अरे हे काय वस्त्र आहे का? आता हा चतुर तो शिरोमणी यांनी माळा कमरे भोवती गुंढळल्याने गेला. महाराज गेल्यानंतर प्रसंग असा ओढावला. त्या गांधर्वाने सांगितलं मी जसं सांगितलं तसं आलाय का? हा म्हणलं महाराज. तिनं डोळ्यावरची पट्टी काढली, डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत नखशिकांत दुर्योधन निहाळला. दुर्योधन वज्रदेही झाला आणि नंतर कमरेवर लक्ष गेलं. आईने सांगितलं बाळा घात झाला, मी जसं सांगितलं होतं तसं आला नाही, तर तुला जगातातली कोणतीच ताकद मारू शकली नसती. त्यांनी सांगितलं ठीक आहे. ज्या वेळेस भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध झालं, 6 वेळेस भीमाने दुर्योधनाला मारण्याचा प्रयत्न केला, पण किती हल्ला का हा फकड्या जसाचा तसाच. आमचे गुरुवारी बाबा विनोदाने सांगायचे नारायणगिरीजी महाराज. शेवटी भीम वैतागला, देवाकडे बघितला. म्हणला देवा कोणत्या कंपनीचा प्रॉडक्ट आहे? म्हणला याला एक्सपायरी आहे त्याने. म्हणला मरतच नाही, एवढा हाणू थकलो तो. जरासंध 6 वेळेस फाडला. म्हणला तोही तसाच. आणि आई असा भेटला. मला किती हल्ला की आपण उठून उभा राहतोय. असे बरेचसे दुर्योधन असतात, किती हाना उद्या पुन्हा तसेच. कर्मधर्म संयोगानं ते पुढे देवाने सांगितलं एक काम कर. वरती बघितलं आणि मांडीवरती थाप टाकली भगवान परमात्म्याने. 13वी नीती सोडली बघा महाभारताच्या युद्धात. 14 नीती सोडल्या कृष्णाने, 13वी नीती सोडली. मांडीवर थाप टाकली. शेवटचे गदा दुर्योधनाच्या मांडीवरती पडली. दुर्योधन धारातीर्थी पडला आणि मरण पावल्यानंतर भीमाने विचारलं देवा एवढा हल्ला तेव्हा नाही मेला आणि इथं गदा हल्ल्याने काय मेला? देवाने सांगितलं जर तेवढं मी नसतं केलं ना, तर तुझ्या माझ्या सहित त्याला रणांगणामध्ये मारायची कोणाचीच ताकद नव्हती. कारण त्याचा आईचा आशीर्वाद त्याच्या चेहऱ्यापासून तर पायापर्यंत होता. फक्त त्याचं अभाग्य होतं की त्याने माझा शब्द ऐकला आणि तेवढी कमरेभोवती असणारी त्या फुलांची लंगोट गोंधळली. तेवढ्या बाबतीमध्ये आशीर्वाद कमी पडला. नाहीतर तिच्या आशीर्वादाच्या पुढे मी रणांगणात असताना सुद्धा दुर्योधनाला काही करू शकत नव्हतो. लेकोराचे हित वात्सल्य प्रतिभाव. आता अभंग तसा आहे त्यामुळे मला त्याच विषयावर बोलावं लागतं. मेल्यानंतरही सुद्धा प्रेम करते त्याला शास्त्रामध्ये वात्सल्य प्रतिभाव म्हणतात. न्यायशास्त्राच्या 14व्या स्कंदामध्ये. मेल्यानंतर कसं काय प्रेम करू शकते? बरेचसे माणसं शंका घेतील मेल्यानंतर कुठे प्रेम असतं का? असतं महाराज. गुरुरे वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा बोले एक साधक अवस्थेमध्ये एक दृष्टांत सांगायचे. दृष्टांत असा होता म्हणे एक शेतकऱ्याला 2 कन्या झाल्या आणि दोन्ही जावळ्या रावळ्या फार सुंदर दिसायला उभे होते. वात्सल्य प्रतिभाव सांगतो मेल्यानंतर. आणि दोन्हींचा विवाह झाला, त्याने कन्यादान केलं. पूर्वीचे शेतकरी कन्यादान करायचे. आता मुलगी पाहायला का आपल्याकडे काहीच नाही. दलिंद्रा कन्यादान तरी करणं हात वर करतो, काहीच नाहीये. ही अवस्था आहे का आपली? राजा दशरथ की अयोध्या देत होता राजा जनकाला, फक्त मी बसतो कन्यादानाला. आपले म्हणते बसा कुणी बसा. 500 वाटीचा दुसरे काय दलिंद्र कोणाला बसून. याच्यापेक्षा काय वेगळं खरं बोललं म्हणजे वाईट वाटतं. मामा ते बसतील ते मामा फुगाता म्हणतात. मला बसवले 1500 जावते म्हणतात. इथपर्यंत हुशार आहे. कलियुगातले देव चतुर होता माणसं. चॅप्टर आहे महाराज काय करतील भरोसा नाही त्याचा. कर्मधर्म संयोगानं तर दोन्ही मुलींचं लग्न झालं आणि दोन्ही सुखानं माहेरी नांदत होत्या. तुम्ही आहे काय कीर्तनात? आहे मंडपाला दुरी आहे का?
मी म्हणलं सुखाने माहेरी नांदत होत्या. सगळं म्हणते खरंय खरंय तुमच्याकडे माहेरी नांदतात. जरा ऐकत जा ना कीर्तन. दोन्ही सुखानं सासरी नांदत होत्या. दुर्दैव दोन्हींना पुत्र संतती झाली, पण त्या अभाग्य असं म्हणावं लागेल. आनंद जास्त काळ टिकला नाही. 1 वर्षानंतर एका मुलीचं अचानक जाणं झालं आणि शोक वार्ता गावामध्ये पसरली. सगळीकडे हाहाकार झाला. दुर्दैव संघ विश्लेषण जास्त मांडत नाही खोलामध्ये. कर्मधर्म सहगणती प्रेत यात्रा गावाकडे आणली. वात्सल्य प्रीती भाव आहे. शपथ आहे दृष्टांत फक्त माझ्या सिद्धांताकरता देतोय, मला बाकीला जायचं नाही. मग त्यावेळी तिचं एक लहान असणार 1 वर्षाचं लेकरू धाय मोकळून रडत होतं. त्याला कोणाकडे दिलं तरी ते राहायला तयार नाही. गावातल्या व्यक्तींना फक्त तीळ पाठीवर किंवा काहीतरी एक खूण असेल त्यातून ओळख येत होती. इतक्या हुबेहूब दिसायला. भगवान परमात्मा बनवल्यानंतर त्याची मूर्ती मला, ती आपली मूर्ती थोडी आहे. कर्मधर्म संयोगानं त्या लेकराला त्या मावशीकडे द्या, कोणीतरी वयस्कर म्हातारीने सांगितलं. ते मावशीकडे दिल्यानंतर तिच्या मुखारविंद स्तनाकडे गेल्यानंतर त्याने एका मिनिटात मान फिरवली आणि स्वतःची आई ओळखली. 1 वर्षाच्या लेकराला तरी सुद्धा टावं फोडते, रडायचं राहील. मग जुनी माणसं अनुभवाने भरलेली असतात. मला बरोबर आहे. एक वाक्य बोलू. दारात एक तरी असं हाड असावं, हाड म्हणतोय मी, एक हाड असं असावं ज्याच्यामध्ये कॅल्शियम नसलं तरी चालन गाड्या, पण त्याच्या अनुभवाने अख्खं घर चालतं. ही जुनी माणसं आपल्या दारातली सुधारी माणसं, आणि ती प्रत्येकाच्या दारात आहे ना, ती भाग्यवान माणसं. त्यावेळेस त्या जुन्या म्हातारीने एक उपाय सुचवला. एक काम करा म्हणे, आता टाळूला जीभ चिटकले तर ते लेकरू जाईल म्हणे. वात्सल्य प्रतिभाव. एक काम करा, त्या प्रेताला बस्त करा म्हणे. बस्त प्रेताला बस्त केलं महाराज, आणि बस्त केलेल्या प्रेताच्या मांडीवर ते 1 वर्षाचं मुलगा दिलं. उघड्या डोळ्यांचा वात्सल्य प्रतिभाव त्या लेकरापर्यंत पोहोचला. इथे एका क्षणात त्यानं मावशीला ओळखलं. तिथं मेलेल्या आईच्या मांडीवर दिलेल्या लेकराचा चेहरा ज्या वेळेस त्या आईच्या चेहऱ्याकडे गेला ना, 2-3 मिनिटाला ते लेकरू शांत होऊन असणार त्या मांडीवर झोपी गेलं. मेल्यानंतर सुद्धा कृपा कटाक्ष दृष्टिकोनाने प्रेम करते ना, ती वात्सल्य प्रतिभावातली आई असते. ऐसे कळवयाची जाती प्रेम करणाऱ्या जगातलं एकमात्र व्यक्तिमत्व म्हणजे आई असते. म्हणून जाता जाता विनंती करतो, जमेल त्या ठिकाणी परोपकार करा. मर कर श्राद्ध मनायो राम, मुठभर चावल घर पे फेंक कर कौवा बाप बनायो राम. आड़ानी दुनिया भजन बिना कैसे तरियो रेना 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 रेना. म्हणून त्या दृष्टिकोनातून चांगला प्रयत्न करा. जमेल त्या ठिकाणी मरेपर्यंत सेवा करा. एक वाक्य बोलू. उद्या तुम्हाला 10,000 रुपये भरायचे. धनत्रयोदशीनंतर पंढरपूरच्या मालकाच्या दरबारामध्ये डोकं आपटान त्याला म्हणून 10,000 रुपये दे. मला देईल का? कनवाळू कृपळ देईल नाही. तोच पडलेला चेहरा घेऊन घरी याकडे. वयोवृद्ध असणारे दारात बसलेले आई वडील असू द्या, तुमच्या चेहऱ्याचा भाव ओळखतात. माणसं पुण्यवान चेहऱ्यावर सुद्धा ओळख येतात. मी बोललो त्या दिवशी, एखाद्याचा चेहरा बघितलं किंवा त्याला जे हरी घाला वाटतं, किंवा त्याचा फोन तरी आनंदाने उचला वाटतं, किंवा त्याच्याकडे बघितलं मनाला आनंद तरी होतो, तो जगातला सगळ्यात पुण्यवान व्यक्ती. नाही तर काहींचा चेहरा बघितलं पायातली चप्पल काढाय वाटते, हातात घ्यावी वाटते, असं मंडपाच्या चुकून जावं वाटतं. असं मला म्हणायचं होतं. फोडिली गोवरीन पैसा दिवशी तोंडावरी, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष आहात. न्यायशास्त्र म्हणून सांगितलं, पुण्यवान मानण्याचे कोणी पाहुणारावळ्याने दिलेले काहीतरी कुठेतरी मळक्या कापडामध्ये गुंडाळून ठेवलेले पैसे असतात ना, तशातली तशीच जमापुंजी ती आई किंवा वडील काढील आणि तुमच्या हातात येऊन बाळा, की तुला घे, तू भर, तूच आमचं जीव. प्रीती विठोबार कुमार विचार चांगले ठेवायचा. कुठे कोणाचाही ताण घरी येऊन काढत जाऊ नका. बरेचसे माणसे तिकडचा ताण घरी येऊन काढतात. त्यामुळे कोणाचा ताण कोणावर काढू नये, अन्यथा परिणाम होतात. ऐकायला कोण नाही, प्रत्येकाच्या पाठीमागे व्यापे. कोणाला वाटतं लय सुखी बसलेला पाहिजे, तुम्हाला वाटतं कीर्तन करलं सुखी 3-9 तास उभं राहिलं, पुन्हा बसला की ते गुडघे लवकर जातात. कमी आरडावता ये रे ते माईक दुःखाची जननी, नाही आरडावत तर तुका म्हणे मी सांगता सांगता.
तुमचं दुःख काय ना आमचं काय, प्रत्येकाचं सारखंच आहे. मी विनोद करत नाही, आता या व्यासपीठावर बोलू नये, पवित्र देवाचं स्थान आहे, फक्त सांगतो. वैतागलेला जावयाने फोन केला सासऱ्याला, लाडक्या बहिणीनंतर वैतागला होता, 1500 आले होती शॉपिंगला गेली. म्हणला काय पत्नी दिली, मला भांडे मी घासायचे, कपडे मी धुवायचे, सगळे मी कामं मी करायचे. सासरे म्हणला सगळी कामं मला करावं लागतंय म्हणे. ते म्हणे नाही 5 मिनिटांनी फोन करा म्हणे. हात ओले त्या दृष्टिकोनातून सवय 5 मिनिटांनी फोन करा, आताच भांडे घासून आले, हात ओले. गावकडे नाही कळलं का? तो सांगतोय भांडे घासायचं, धुणं धुवायचं, सगळे कामं मी करतोय सासऱ्याला, आणि सासरा म्हणतोय 5 मिनिटांनी फोन करा, मी आताच भांडे घासून आलो. या दलिंद्राने परत 5 मिनिटांनी फोन केला, वैतागल्यांची याची सांगतोय. म्हणला काय ती मुलगी मला आयुष्यात माझ्या पदरात दिली, कर्माची फळं भोगतोय. सासरा म्हणला जावई उगाच वाईट बोलू नका, कर्माचे फळं पिळे काय नाही, फक्त एक फळ तुमच्याकडे दिले, ते कर्माचा आपला झाड माझ्याकडे. मला जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी कविरा. त्या थोडं सावध व्हा. प्रत्येकाच्या ठिकाणी पैसा अमर्याद ही अवस्था झालेली, प्रत्येक जण पैशाचा पूजनीय झालेला आहे. पण एक विचार जीवनामध्ये चांगला ठेवा, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. कोविड कालखंडामध्ये आपल्याला कळलेलं आहे. जोडलेली माणसंही शेवटाला कामं येत असतात, जोडलेली नाती कामं येत असतात, आणि माणुसकी ही जीवनामध्ये प्रत्येकाकडे असली पाहिजे. एक वाक्य बोलू, काही माणसं श्रीमंतीनं भरपूर श्रीमंत असतात, पण विचारानं दारिद्र्य असतात, वाणीनं दारिद्र्य असतात. पण काही माणसं परिस्थितीने दारिद्र्य असतात, पण माणसं म्हणतात त्या माणसाचा शब्द म्हणजे सोने गड्या. ते घ्यावा वाटतं इतकं वेचिते वचन जेनेर आहे समाधान तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. इतकं सुंदर बोलत चला ना की आपल्या विचारानं कोणाचं अंतकरण दुखवलं नाही पाहिजे. हे बोलणं म्हणजे मनुष्य देवताची क्रियामान साधन आहे. आणि दुसऱ्याला केलेली मदत ही वारकरी अवस्था आहे. फार गंधन माळान दुकान अक्षरन जर अंतकरण जर कळत नसेल तर तो वारकरी तरी कसला. एक दृष्टांत आला म्हणून सांग. परतीचा वारकरी निघाला, परतीचा जुन्या काळात, आताही निघतात परतीचे वारकरी. एका मंदिरात वारकऱ्याला थांबणे म्हणजे मारुती मंदिर, थांबलं मार. 6:30ला पुजारी आले, त्यांनी पूजा केली. कुठले वारकरी म्हणला, अमुक अमुक वारकरी. 30 किलोमीटर चाललेला होता, पोटामध्ये भुकेचं थैमान मजलेलं होतं, पण अन्न देणार कोण गावामध्ये, अनोळखी व्यक्ती. 6:30ला पुजारी पूजा करून गेले. हरिपाठावाले आले, त्यांनी 8 वाजेपर्यंत मोगरा फुलला. तिथपर्यंत म्हणले म्हणे वारकरी गावात आल्या, वारकऱ्याचा अभंग म्हणणारे म्हणे येते वारकरी वाटे पाहत होते, अभंगही म्हणले महाराज. पण हे नाही विचारलं, हेही गेले महाराज. वारकरी या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून त्या कुशीवर. झोप कुठे येते, पोटात अन्न नाही ना महाराज. नंतर भजने आले, त्यांनी 9ला भजन चालू केलं. 12:30ला त्यांनी डोळे मोडी तर राहता चालले, तेही गेले. 12:30ला तेही घरी गेले. वारकरी अन्नाविना त्यांना अन्नाचा पोटात नाही मरत, तो दोन्हीकडे पालता होते. एक तटस्थ गावातला कट्टर पिणारा आला, म्हणजे कोणत्याही तिथीला त्याला मुहूर्त, त्याला कट्टर पिणारा म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. आज शास्त्रीय भाषा काही नाही, त्याला तो गावठी शब्द आहे. लोक म्हणते असंही असतं का, कधी कधी भ्रम करतात कीर्तनकार. म्हणे मग ते आलं, ते म्हणे कुठल्या गावचं वारकरी, अमुक अमुक गावचं. म्हणे मग काही व्यवस्था नाही. म्हणलं मला काय माहित नाही. याला वाटलं पिणारे याच्या पुढे नादी लागतात. गाव नादी नाही लागत महाराज नास्तिक माणसाची. शहाणी माणसं तर जा एखाद्या माळकऱ्याचा जर पिणाराचा भांडण झालं ना, एका शब्दात सोडवतात. जर एक माळकरी आणि पिणाऱ्याचं कट्टर भांडण झालं, तुमच्याकडेच मिटवायला येतात, तुम्ही एका शब्दात सोडवतात. काय ते तू ते तर तू तर एका मिनिटात सोडवतात. तो पण तो पिणारा होता गड्या, कट्टर होता. आता खरा वारकरी कोण, त्याला वाटलं गड्या बिचारा एवढा लांबून आलाय, पोटात आहे का नाही. त्याला व्यथा माहीत असते मंदिरात पडलं काय होतं, कोण अन्न देते काय, त्यांना पक्का स्टडी झालेला असतो. तो बिचारा गेला पलीकडे, 10 रुपयाचा वडापाव घेतला आणि त्या वारकऱ्याला आणून दिला. म्हणलं माझ्याकडे तर काही शिल्लक नाही राहिले, पण एवढा वडापाव खाऊन तुम्ही असणारा रात्र काढू शकता. खरा वारकरी कोण, बोला ना आता. पेनारा म्हणजे पितो तो वारकरी असं नाही, त्याला अंतकरणातला भाव कळलेला आहे तो वारकरी. जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. दया करणे पुत्रासी त्याची दासान दासी, तुका म्हणे नीट ऐका. म्हणून चांगलं कर्म जीवनामध्ये करा. श्राद्ध ही आपल्या संस्कृतीची एक अमर्यादा अवस्था आहे. तुकोबरा सुद्धा सांगतात, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, पिटले पितरांचे ऋण. त्या दृष्टिकोनातून श्राद्ध फेडलं जातं. मग किती पित्र श्राद्ध आहे त्यातलं 12:30 12 वाजता आजच्या दिवशी शांतीपूर्वीमध्ये यमाच्या समोर जीवात्म्याला उभं केलं जातं. त्याच्या आयुष्यात केलेले पाप कर्म कर्मकांडातल्या विषय सांगतो. की पाप कर्म त्याची शिदोरी, आणि वर्षभर त्याच्या महिने जीव घालतात. आपल्याकडे घालतात का तुमच्याकडे?
किती महिने? 11 महिने. पितरांना गेलेल्या जीवात्म्याला शांती कधी हो? बोला ना. जेव्हा गेलेल्या जीवात्म्याला विसावा कधी? आपल्याकडे विसावा देतात ना. तो विसावा ना थकलेले खांदेकरी घडे पण उत्साह म्हणून विसावा आहे. 99 वर्ष थांबलं नाही त्याला कसला विसावा? विसावा कधी? गुरुवारी बाबा सांगायचे ब्रह्मणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गेलेला जीवात्म्याला विसावा तेव्हाच पात्रावर बसलेला उपवास करू. ज्यावेळेस पात्रावर बसतो ते अन्न पूर्ण ग्रहण करत असताना त्या पात्रातलं अन्न संपून तो हात धुवून जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत गेलेल्या जीवात्म्याला विसावा. अन्यथा मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहु सार. त्याचं मार्गक्रमण त्या पद्धतीने चालू असतं. मग आजच्या दिवशी केलेलं गोदान, अन्नदान, कांचनदान किंबहुना भूदान, ज्ञानदान या सर्व प्रक्रियेतून जे पुण्य जमा होतं त्या पुण्यातून त्याचं उर्वरित पापकर्म वजा करून त्याला दुसरा देह समर्पित केला जातो. नाशिले ते पुनरूपी दिसे म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पितरां करतात, ते पिंडदान करतात. आमश्राद्ध, गोष्टी श्राद्ध, पडतिथी, पुण्यतिथी हे 4 प्रकारे. पण जर एखाद्याची परिस्थिती नसेल आणि त्याला जर पितरांना मोक्ष द्यायचा असेल तर त्याने काय करायचं? एक पर्याय सांगून जातो सोपा तुम्हाला जाता ऐका. आपल्याकडे जर ते पितृदोष लागले तर नागबली काकबली करावा लागतो की नाही? म्हणजे ज्याच्याकडे सोनं नाही, परिस्थिती नाही, त्याला जर सोन्याचा नाग करायला सांगितलं नागबली, त्याचा नागबली जाऊ शकतो. त्याने काय करायचं? त्याला सोपा पर्याय सांगतो. गेलेल्या पितरांची प्रतिमा दक्षिणाभिमुख ठेवून खाली रोज संध्याकाळी हरिपाठ करायचा. सोपा वर्म सांगतोय का? आणि हरिपाठामध्ये उद्धारल्यांची यादी मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर गेलेल्यांकरता मंत्र सांगितला. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणत की जे वाचा तया त्यांना मोक्ष. आणि एवढं सांगून जर कळत नसेल तर शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबांच्या अभंगाच्या एका हरिपाठाच्या चरणामध्ये सांगितलं, ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. एवढं तर करू शकता तुझं आहे तुझं पासून तू काशीला जास. खाला जन्माला हीच कमी आहे का? तिकडं जाऊन पिंडदान करता ते पुन्हा पाठीमागे येतं. कधी काहींची तर काशी सुद्धा थांबतीने पुन्हा बॅगेत मागे येतात. इतके दरिंदर अवस्था म्हणून थोडासा विचार जीवनामध्ये करा. हे पितृदोष घालवण्याकरता काही माध्यम आहे. 70% लोकांच्या कुंडलीवर पितृदोष 100% आढळतो. म्हणून पितरांचं कुलदैवत, ग्रामदैवत आणि पितृदैवत. कुलदैवताला वर्षांतून मिष्टांना भोग भेटला तर ते तुमच्यावर प्रसन्न आहे. ग्रामदैवताला रोजचं दर्शन झालं तर ते प्रसन्न आहे. पण पितृदैवत जर पोपलं तर त्या पिढ्या त्या पद्धतीने भोग पद्धतीने जातात. पितृदोष झालेले ओळखायची यादी सुद्धा. मी ज्योतिषशास्त्राचा गुरुवारी न्यायाचार्य नामदेव शास्त्रींकडे अभ्यास केलेला विद्यार्थी, पण मी हात पाहत नाही. लोक उगत काही पण विचारतात. पितृदोष झालेली गरज सांग. सकाळच्या वेळेत 8:30 ते 10 वेळेत कावळा कर्णकर्क स्वरूपात येऊन दारात ओरडणं पितृदोष. जन्मलेली संतती अंध अपंग या प्रक्रियेतून जाणं पितृदोष. आणि मला वाटतं तिसरा सांगितलं गेलं त्या कुटुंबामध्ये असणारा तारुण्यात आलेली व्यक्ती सहजप्रियने निघून जाणं हाही पितृदोष. याच्यातून मुक्त होण्याकरता माझे झाले गयावर्जन पिकले पितरांचे ऋण. तिसऱ्या चरणात फक्त भाव सोडवतो पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ईसाई. याच्याकरता काय होतं, माझ्याकडे बोलपट जास्त आहे त्यामुळे चरण कमी जातात. काहींना ते सोडता नाकी नव्हे तर सुटतीच नाही. आपल्याला हेच सांगायला पुरत नाही तर तिकडे जावा पुढं. काय का सोपं सांगतो. ज्यावेळेस असणारं मी दृष्टांत मांडला का नाही, कोणतीनं हत्ती आणायला सांगितला होता भीमाला. हत्ती असा पाहिजे म्हणे की ज्याच्यावर कोणी बसलेलं नाही पाहिजे. असा हत्ती कोणाकडे म्हणे? कोणतरी सांगितलं देवेंद्र का हत्ती. म्हणला ते म्हणला देवेंद्र हुशार माणूस. देवेंद्र म्हणलं मी. काही नका ओढून घेऊ तर आचारसंहिता चालू आहे. कसं काय नाव घेतलं बा? देव इंद्र म्हणलं. देवेंद्र हुशार माणूस. त्याचा हत्ती म्हणे ऐरावत त्याच्यावर कोणी बसलेलं नाही. भीमाला आणायला पाठवलं. भीम गेला महाराज. भीम अर्धांडच गडी असणार तो मला हत्ती पाहिजे. इंद्राला माहित होतं बाकासूरला वाढायला गेला तर त्याचं खाऊन त्याला मोडून आला. हा आपल्याला सुद्धा सोडीन का? कर्मधर्म सगळं मला हाय असा ऐरावत घेऊन जाय. पण तिथं गेलं पुण्य संत पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उत्तरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका स्वर्ग पुण्यात्मके पापे एजे पापात्मके पापे नरका जायचे माते तेने पावे त्याचे शुद्ध पुण्य योजनी ते खाली यायला लागले. कुंतीचा आग्रह होतो. कोणतरी सांगितलं तुझ्या आग्रहामुळे ते पोरगा वाया चाललं म्हणे. आता वरून येताना हातीन तोंड काय वाचणार आहे का? कोणती माता होती महाराज. पुढे आली सरसावली कमरेला खोसलेला पदर ओढला असा पुढे केला. गुरुवारी बाबा सांगायचे सगळे लोक हसायला लागले. म्हणजे अरे ते पदरात मावणार आहे का? कोणतीनं हसणं उत्तर दिलं. जो 9 महिने उदरात मावला तो पदरात का मावणार नाही? पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये आईसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
निर्धारित वेळेमध्ये फक्त 3 चरणांचा भाव मांडला. शेवटचे 2 मिनिटं भैरवी तुमच्याकडे देणार आहे. जाता जाता फक्त एक आपल्या प्रत्येकाच्या सुविधा सुखसुविधा आपल्याला सुसज्ज राज्य चालवण्याकरता संविधान ही आपल्या देशाची पवित्र पद्धती आहे. दुर्दैवे आपल्या देशाचं संविधान इतकं पवित्र आहे का एका व्यक्तीला जर नेतृत्व दिलं तर अख्ख्या जगाला त्याचं नेतृत्व मान्य असतं. हा नैतिक संविधान अधिकार आपल्याला देतो. पण ही पवित्र संविधान पद्धती अंमलात आणण्याकरता अपवित्र पदार्थ वाटावं लागतात. हे आपल्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. माणसं काही चंद रुपयांकरता असणाऱ्या आपला मताधिक्य देतात आणि नको त्या क्रियेनं जगाचं देशाचं आणि स्वतःचं वाटोळं करून घेतात. स्वतःची किंमत ठरवत नका जाऊ मला. एक वाक्य बोलू. जी माणसं दुसऱ्याला आपलं स्वतःचं मत देतात ना, मत हे मत नाही, स्वतःचं मत जे आहे जे दुसऱ्याला देतात ना, ती माणसं जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत. जाणती माणसं कधी स्वतःचं मत दुसऱ्या माणसाला देणार नाही. हा मी सांगाल तसं असं म्हणतात. आणि आपण मतही देतो आणि मतही देतो. बोटावर नोटावर लोकांनी ठेवलंय. काय किंमत आहे आपली. दुर्दैव आहे कलियुगामध्ये. एक दृष्टांत सांगतो पूर्ण विराम देणार. मी प्रत्येक गावात देते. मला सांगितलंय कोणी म्हणजे पक्षाने कोणी नाही, मी चांगला वारकरी या दृष्टिकोनातून सांगितलं. संदेशचा समाज जागृत झाला पाहिजे. काल परवाच्या कालखंडामध्ये एक असणाऱ्या मंत्र्यांनी असणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलं जा म्हणे त्या गावात मतं मागा म्हणे. गेले मला ते म्हणून कार्यकर्ते गेले. हे कार्यकर्ते असणारे का कुंभारबाबाच्या वाड्यावर गेले. बिचाराचं दिवाळीचं सीजन आलं. नेमकी गाढव वड्यात पडून मेलं होतं. ते म्हणे बाबा हे 5,000 घ्या. 5,000 नाही म्हणे एवढे नाही का म्हणे 2च मतं आहे तुमची 500च घ्या म्हणे आणि तेवढे मतं आम्हाला करा. नाही म्हणे मला तुमच्या पैशाची नाही, मी एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, मला काही गरज नाही. म्हणलं म्हणे काय. माझी त्या साहेबांना एक विनंती, त्यांना सांगा मला फक्त एक गाढव घेऊन द्या. यांनी फोन केला साहेब ते म्हणताय गाढव पाहिजे. ते म्हणजे मग मडीचा बाजार चालू झालाय घेऊन या म्हणजे. मग कार्यकर्ते गाढव आणायला गेले. ते आणायला गेल्यानंतर प्रसंग असा ओढवला. तिथं मालकाने त्या मालकाला विचारलं गाढवाची किंमत काय. तुम्ही कोण. म्हणे आम्ही अमुक अमुक साहेबांचे कार्यकर्ते. ते म्हणजे कार्यकर्ते गाढव 25,000 रुपयाला. म्हणजे आणखी मर्यादा दाखव म्हणे ज्यात धकलं पाहिजे इलेक्शनपर्यंत फक्त. मग ते जास्तीत जास्त म्हणे 20,000 रुपयाला. नाही म्हणे फक्त 5 किलो बोजा घेऊन चाललं ना, लंगडं पांगळा असला तरी चालेल, काय खोडबीड बघायची काय गरज नाही म्हणे, तसंही चालेल. ते म्हणे जास्तीत जास्त 15,000 रुपयाला. त्यांनी साहेबांना फोन केला साहेब गाढव 15,000 आणि 2च मत आहे. साहेब म्हटले मग नाही परवडत, काहीतरी सल्ला मसलत करू तुम्ही मागे या. मग कार्यकर्ते गाढव न घेता मागं आले. हां न घेता मागं आले. आणि न घेता मागं आल्यानंतर मग त्या वाड्यावर गेले. बरोबर सांगितलं साहेब कार्यकर्ते गाढव तुम्ही न आणता मागं आले म्हणजे सगळे माझ्याकडं. ते म्हणे नाही हो गाढवाची किंमत परवडणारी नाही म्हणे 15,000 रुपये. साहेब गाढव 15,000 रुपयाला आहे. साहेब गाढव 15,000 रुपयाला आहे आणि मी माणूस आहे. मला तुम्ही जर 500 रुपयामध्ये घेता, ज्याला अक्कल नाही त्याची किंमत 15,000 आहे आणि तुम्ही जर 500 रुपयावर संविधानाचा अधिकार गमावत असाल तर योग्य व्यक्ती, मी म्हणत नाही कोणाला आहे, पण तुमच्या बुद्धीला तत्वाला जो योग्य वाटतं त्या व्यक्ती करता आपण मत हे संविधानाने दिलेला अधिकार तो केला पाहिजे. फक्त चंद पैशांकरता आपला अधिकार गमावून बसू नका. तुम्हाला शर्मिंद व्हावं लागतं. म्हणून जाता जाता विनंती करतो जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती करा, जमेल त्या ठिकाणी आईवडिलांची सेवा करा. मर्यापर्यंत जगताचा मालक सुद्धा ऋणातून उतराई होता आला नाही. युके झाले 28 नववा कुंडलिका पाटीसर ज्यांची सेवा आहे ती खरंच भाग्यवान आहे. लेंबे कुटुंबाने इतकं सुंदर नियोजन केलं. महाराज त्या भाऊंची तळमळ होती तेव्हापासून ते सांगायचे महाराज ह्या पद्धतीने असं आहे तसं आहे. गड्या मला आल्यावर कळलं खरं एखाद्या व्यक्तीची किती तळमळ असू शकते की आपल्या वडिलांच्या नंतर सुद्धा आपल्या आजीच्या दृष्टिकोनातून ते श्राद्ध करायचे तिच्या पुण्याईनं घर चालते. की ज्याला जाण आहे ना महाराज, ज्या घरात मुळं संस्काराची खोल आहे ना ते विचार पुढचे ह्या पिढीला असे असतात. म्हणजे झाडांची मुळं जाग्यावर आहे ना मग ते पुढे कोलमडून पडतात. आजा कधी गेला हे सुद्धा माहीत राहत नाही. हे दुर्दैव. मग त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात माझी क्रियामान अवस्था जशी आहे, जशी त्या आईचं अंतकरण येत आहे ना तसं मी तुमच्याकडे भार समर्पित केलेला आहे. त्या कृपारणातून मला उतराय करा. आता मी तुमच्याकडे समर्पित केलेला आहे. तुका
शब्दार्थ झालेली सेवा समर्पित तुमची इच्छा आहे, पण आता वेळ नाही आहे. त्याची पाची पोरे लागतील देशवदडी पिंगळा महात्मा. ही माडी आहे पाटील बॉच, त्याची 5 पोरं आहे. प्राण अपान ज्ञान उदान समान. त्या 5 प्राणाने एकदा इथलं अस्तित्व काढून घेतलं तर मग पाटील बुवाची पडेल माडी. पिंगळा नावाच्या पक्षाला मृत्यू कळतो, त्याच्या डोळ्यात जन्मजात पार आहे. तो एकदा पिवळा झाला त्याला मृत्यू कळतो. फक्त एका सेकंदात थांबायचंय. सामान्य माणसाला मृत्यू कळत नाही. वाक्याने टायका कानात बोट टाकले का चिर स्वरूपाचा आवाज यायचा बंद झाला का 7 दिवसांनी मृत्यू निश्चित आहे. ज्ञानोबारायांचा अभंग वाचा. डोळ्याची बुबळं बंद केल्यानंतर गोलाकार फिरणारी बुबळं दिसायची बंद झाली का 5 दिवसांनी मृत्यू निश्चित आहे. नीट लाईव्ह प्रयोग ऐका. आणि उजव्या डोळ्यानं नाकाचा शेंडा दिसतो. चष्म्यातून सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं, लाईव्ह प्रयोग केला, माझा रोजचा अनुभव आहे. आणि ज्या दिवशी उजव्या डोळ्यानं नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला, नासागरीचा आग्र न दिसता नयनी आणि त्याची दिनी म्हणा राम राम ये सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर मग ये तरी नाही काल तरी दुसरा येई नाही. हे तरी नाही काल, हे तरी नाही काल तरी दुसरा येई नाही. मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची गोड झाला म्हणजे मुळात कुटुंबाच्या वतीनं तुम्हा सर्वांचं ऋण मी व्यक्त करतो. आपण अल्पशा दृष्टिकोनातून इतका वेळ दिला त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त. जास्त बोललो असेल कमी करा, कमी बोललो असेल ते कमी जागा तुम्ही बरा. विठ्ठल जय जय. या सद्गुरुराम महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आम्ही अभंगावरती अतिशय सुंदर असं निमित्त आहे. त्याला सुद्धा अमरावती सभा मंदिर प्रथम पूर्ण. या माऊलीविषयी बोलत झालं तर नंदीबाराची ही माऊली अतिशय कष्टाने त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एका मुलाचा करावा लागला. त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांची एक चिरंजीव सत्यबा
ज्यांना तू लक्ष्मी राम आणि कृष्ण ते हरी त्यांचे जय जय राम कृष्ण आणि त्यांनी हा कार्यक्रम पार पाडला त्या हरी पावलीला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण तसेच या ठिकाणी राम त्यानंतर महाराज कृष्ण हरी बरोबर जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम आपण कृष्ण सर्वजण हरी त्यांना आदरांजली अर्पित करण्याकरता त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी माझ्या राम संपूर्ण कृष्ण कुटुंबियांच्या हरी वतीनं जय जय राम त्यांना कृष्ण भावपूर्ण आदरांजली हरी अर्पण रामकृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जे फळांची व्यंकटेशानो या सत्कर्मरती वाहो पिता परस्परे जडो जीवांचे तिमिरधावो विश्वस्वधर्म सूर्यपावो जो देवांशी रतो ते रावो प्राणी जात परसुता सकल मंगळे विश्वनिष्ठांची मांडियाने अनवर्त भूमंडळे भेटू तया भोता सदा कल्पतरुच्यारव चेतना चिंतामणीचे गावो बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेघ्य लांछन मार्कंडे तापयीन हे सर्वही सदा सखन सोयरे होते किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी बलिर्वादी स्वरूपी अखंडित आणि ग्रंथ पुजये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय वावे हे तमने श्री विश्वेश्वराहो आवैल दान पसाहो येणे वरी ज्ञान देवो सुखी आधार येणे वरी ज्ञान देवो सुखी आधार येणे वरी ज्ञान देवो सुखी आधार